मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये सोपे वाटतात, परंतु खूप वेळ खातात. अशा प्रश्नांची उत्तर अगदी सहजपणे काढायचे असेल तर ट्रिक शिवाय पर्याय नाही. आणि ही अशी ट्रिक आहे की जी तुम्ही कधीच पाहिलेली नसणार आहे. पहा, तुम्हाला काय करायचं पहा, 127 ते 599 पर्यंतच्या एकूण समसंख्या विचारल्या तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा म्हणजे यातला फरक काढा. आता फरक किती पहा, 9 मधून 7 गेले 2, 9 मधून 2 गेले 7, 5 मधून 1 गेले 4, 472 आणि त्याचं फक्त निम्म करा म्हणजे त्याला 2 ने बघा. म्हणजे 472चं निम्म करताना पहा, ते दुने 4, बेत्रिक 6, 1 राहिला 12 झाले, बेसक 12 म्हणजे 236 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजेच तुम्हाला या दोन्ही संख्यांचा फरक काढून त्याला 2 ने भागलं की समसंख्या मिळतात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक संख्या मोजत बसण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आता 237 ते 859 पर्यंतच्या एकूण विषम संख्या विद्यार्थी मित्रांनो विचारल्या. इथंही तेच करायचंय. 859 आणि 237 यामधला फरक काढा म्हणजे वजाबाकीतूनच आपण तो काढणार आहे. 9 मधून 7 गेले 2 राहिले, 5 मधून 3 गेले 2 राहिले, 8 मधून 2 गेले 6 राहिले आणि आता आलेल्या या उत्तराला तुम्हाला 2 ने भागायचंय. बेत्रिक 6 एक बे बेक बे म्हणजे 311 आणि शेवटी त्याला 1 मध्ये मिळवायचं म्हणजे 312 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजे जेव्हा समसंख्या विचारल्या जातात तेव्हा फरकाचा निम्म करा आणि जेव्हा विषम संख्या विचारल्या जातात तेव्हा फरकाचं निम्म करून त्यात 1 मिळवा. ही ट्रिक जर विद्यार्थी मित्रांनो आवडली असेल तर लाईक करा. या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.